महाडमधील राडा प्रकरणी मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा विकास अखेर पोलिसांना शरण. महाड पोलीस ठाण्यात झाला हजर. अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी. जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य येण्याबाबत दुरुस्ती विधेयक येण्याची शक्यता. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी माहिती. आरक्षणामुळे अनेकांची संधी हुकते, त्यामुळे स्वीकृत हवेत असंही वक्तव्य. राज ठाकरेंचे लवचिक राजकारण करण्याचे संकेत. लवचिक भूमिका घेतली तरी ती स्वार्थासाठी नसेल, राज ठाकरेंचे संकेत. आरपार बदललेल्या राजकारणात शब्द देऊन सांगतो, पोस्ट करत वक्तव्य. आज बाळासाहेब ठाकरेंची 100वी जयंती. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहातील कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र येणार. निवडणूक निकाल केडीएमसीतल्या युतीनंतर पहिल्यांदा भेटणार. अकोल्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी बांधली सर्वपक्षीयांची मूठ. अपक्ष उमेदवाराला घेत काँग्रेस, वंचित, एमआयएम दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करत बहुमताचा आकडा गाठला. एमआयएम किंवा काँग्रेस सोबत युती केली नाही. अमरावतीच्या अचलपूरमधील भाजप आणि एमआयएमच्या युतीवर पालकमंत्री बावनकुळेंची माहिती. एमआयएमशी संबंध नाही असंही वक्तव्य. बदलापुरात शाळेच्या व्हॅनमध्ये 4 वर्षांच्या विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करून मारहाण. पोलिसांकडून आरोपीला अटक. संतापलेल्या बदलापूरकरांकडून स्कूल व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्न. कुख्यात गुंड रवी पुजारीच्या आवळल्या मुसक्या. नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझाला धमकी प्रकरणी अटक. 27 जानेपर्यंत रवी पुजारीला कोठडी. विठ्ठल रुक्मिणीचा स्वर्गीय विवाह सोहळा. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. हजारो भाविकांना पंचपक्वान्नाचं भोजन दिलं जाणार. वसंत पंचमी निमित्त प्रयागराजमध्ये असंख्य भाविक दाखल. तब्बल 3.5 कोटी भाविक गंगा स्नान करणार असल्याची आकडेवारी. प्रशासनाकडून जय्यत तयारी.